बघताय ना तुम्ही हे सगळे मतलब काय म्हणतात मिरर्स आहेत. टोटल आर मिरर्स आणि स्पेशल डिझाईन आहे. त्याच्या आतमध्ये सुद्धा स्पेशल डिझाईन आहे. भारी गोष्ट सांगायच्या म्हणजे मी फर्स्ट टाईम या साईटवर आलो की जालन्याचे मंदिर दिसतात नॉर्मल, बाहेर खूप नॉर्मल दिसतात, पण आतमध्ये जी डिझाईन आहे किंवा जी रचना आहे ती खूप युनिक आहे. सो वेलकम गाईज, आपण आलो आहे आमच्या जालन्याच्या मम्मादेवी मंदिरामध्ये आणि हे ते मंदिर आहे बघा. ते जालन्यामधलं खूप मोठं मंदिर आहे. आता एक गंमत दाखवतं, बाहेरून तर मला एकदम नॉर्मल मंदिर वाटत असेल, पण ॲक्च्युली आतून एक खूप भारी मंदिर आहे. तर मला आतून मी दाखवतो. सो गाईज, आपण आलो आता मंदिरामध्ये आणि ही श्री मम्मादेवी माता, गणपती बाप्पा. ही आहे एंट्रन्स आणि या ठिकाणी मेन जय श्री राधे, या ठिकाणी मेन अट्रॅक्शन आहे. हे अशा प्रकारचं मंदिर आहे. सो गाईज, या प्रकारचा असा काही परिसर आहे मंदिराच्या आतला. आणि या मंदिराची एक संपूर्णपणे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की हे जे बघताय ना तुम्ही हे सगळे मतलब काय म्हणतात मिरर्स आहेत. टोटल आर मिरर्स आणि खूप बारीक बारीक बघा कारिगिरी केलेली याच्यावर. प्रत्येक मिरर कट करून लावलेला आहे आणि ऑल ठिकाणी आहे, म्हणजे सगळीकडून आहे बघा. अशा प्रकारचे काही मिरर्स आहेत ते इथे कट करून लावलेले आहेत. ते पण या साईडला पण वरती सुद्धा. आणि इथे सांगायचं म्हणजे की प्रत्येक पिल्लरची डिझाईन खूप वेगळी आहे. प्रत्येक पिलरवर कलर वेगळे आहे, डिझाईन वेगळी आहे. खूप बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे. इथे पण बघा, या ज्या हा जो मिरर आहे त्याच्यामध्ये स्पेशल डिझाईन आहे. याच्या आतमध्ये सुद्धा स्पेशल डिझाईन आहे. त्याच्यावरतीच बघितलं तर ग्रीन कलरचं याच्यामध्ये वेगळी डिझाईन आहे. त्याच्याखाली ब्लू बघितलं तर त्याच्यामध्ये वेगळी डिझाईन आहे. रेडमध्ये वेगळी डिझाईन आहे आणि याच्यामध्ये पण वेगळी डिझाईन आहे. सो ओव्हरऑल प्रत्येक जे आपण हे बघतो मिरर प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन आहे. जर वरच्या साईडला बघितलं तर ते पण मिरर्स आहेत. ही डिझाईन नाही आहे, हे पण मिरर्सने बनवलेले आहे. इथे पण या ठिकाणी बघितलं तर मंदिरामध्ये छोटे असे मंदिर तयार केले आहेत. इथे या ठिकाणी श्री गणेशजी आहे, या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आहे, या ठिकाणी श्री राधाकृष्ण, या ठिकाणी श्री शनेश्वर महाराज, शनिदेव, या ठिकाणी श्री दत्तात्रय भगवान आणि इथे श्री प्रभू रामचंद्र. आणि या ठिकाणी पण असे काही फोटोज वगैरे लावलेले आहेत. या ठिकाणी आहे आपले सर्वांचे फेवरेट बजरंगबली. ओव्हरऑल या टाईपचं असं काही आमच्या जालन्यामध्ये मंदिर आहे. सो गाईज, आपण आलो आहे मंदिराच्या टॉप फ्लोअरवर, म्हणजे
वरच्या साईडला आलो आहे आपण. या ठिकाणी सभा मंडप आहे. हा सभा मंडप. आणि आता काही सीन येतोय बाहेरून. हा असा सभा मंडप आहे. आता नवरात्री येणार आहे, त्याचं कलरिंगचं काम चालू आहे. आणि वरतून हा एक परिसर. फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवायचा त्यासाठी यावरती आलो मी. आणि तर कधी विचारच आला नाही मनामध्ये की वरतून कधी बघायचं म्हणून. तो व्हिडिओच्या नादाने आज वरती आलो आहे. तो यूट्यूबचे एक काम आले की ज्या गोष्टी कधी केल्या पण नाही त्या गोष्टी यूट्यूबमुळे करतो आहे मी. आणि खूप छान छान एक्सपिरियन्स येत आहेत मला. आणि असा काही कलश. आपण आलोय या व्हिडिओ बघितलं तर भुयारी मार्ग आहे जो सिंदखेडकडे ओपन होते आणि खाली दौलताबादकडे जातोय. आणि हे पण मंदिर बघितले तर याच्यामध्ये कारिगिरी खूप भारी केली आहे. आणि आपण जे महादेव मंदिराचा जो व्हिडिओ बघितला होता हा व्हिडिओ, तर इथे बघितलं तर खाली गर्भगृह आहे. तो सांगायचं म्हणजे स्पेशल म्हणजे असं की जालन्याचे मंदिर दिसतात नॉर्मल, बाहेरून खूप नॉर्मल दिसतात, पण आतून जी त्यांची इतिहास आहे किंवा जी रचना आहे ती खूप युनिक आहे. तर हेच या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न होता माझा की जालना दिसतो जाता नॉर्मल जालना आहे, आमचा सिटी नॉर्मल सिटी आहे, पण त्याच्यातल्या आतल्या गोष्टी खूप भन्नाट आहे. तेच प्रयत्न या व्हिडिओमधून दाखवण्याचा करतो मी. एक आमचं जालन्याला पण एक नाव भेटो. तो गाईज कमेंट करा की कसा वाटला ते जालन्याचं मंदिर आणि व्हिडिओ कसा वाटलं जे आमचं अंबादेवीचं मंदिर कमेंट करा. वी आर नाव ॲट होम. दर्शन घेतले आता घरी. इथून ब्लॉग कंटिन्यूस आहे. काय म्हणतो तू? काय म्हणतो? भाजी नाही रे, मी भाई आहे त्याला आणू नको. काय म्हणतो मला तू? इकडे काय म्हणतो तू मला? काय म्हणतो? पिल्ली इकडे सोनू आला. दी मायकडे जाय, मायकडे जाय, मायकडे जाय ना. चल. तो काय आम्ही आलो आमच्या जालन्याच्या मार्केटमध्ये कलर घ्यायला. चल ना बाईकचा सही तू. वेलकम गाईज माय विनिंग ब्लॉग. सो गाईज आपण आत्ता गेलो होतो मार्केटमधून आता परत आले घरी. एक गोष्ट विचारत होती, बहुतेक जणांचं मी फील पण केली असेल की काही वेळेस असं होतं बघा की आपण एखादी जी गोष्ट करतो किंवा एखाद्या ठिकाणी कुठे जातो आपण, तर आपल्याला कधी वाटतं की या ठिकाणी आपण अगोदर आलेलो आहे. असं होतं ना कधी की सेम जो एक दिवस राहतो तो कधी रिपीट होतो आपल्या आयुष्यामध्ये. असं तुम्ही फील केलं का नाही माहिती, पण मी खूप वेळेस फील करायला आहे की आता सध्या जी सिच्युएशन चालू आहे ही कधीतरी रिपीट होत असते. असं वाटतं की ही जी सिच्युएशन आहे ही कधीतरी अगोदरच घडलेली आहे, असं बहुतेक जणांना फील होत असेल ॲक्च्युली. तर ॲक्च्युली ही मला पण फील झाली आहे. आणि याच्याबद्दल थोडी मी माहिती काढली तर या गोष्टीला माहिती आहे का काय म्हणतात? देजावू म्हणतात ह्या गोष्टीला. जर एखादी घटना परत रिपीट होत असेल
तर याचं सायंटिफिकेशन सांगितलं तर बहुतेक लोक मान्य करणार नाही, कारण ही खूप अशी छोट गोष्ट वाटते सगळं म्हटलं. तर याचं जर एक्सप्लेनेशन केलं तर मल्टिवर्स थिअरी राहते बघा, एक खूप भारी कॉन्सेप्ट आहे. तर ही बघा मल्टिवर्स थिअरी राहते. आता ज्यांना मल्टिवर्स माहिती आहे काय असतं, समांतर ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो, जे मार्वल मूवीज बघतात त्यांना बहुतेक माहिती असेल की मल्टिवर्स काय राहतं. की मल्टिवर्स म्हणजे त्याला समांतर ब्रह्मांडाला आपण म्हणू शकतो पॅरलर युनिवर्स. एक असं युनिवर्स की ज्या आपल्या जे चालू सिच्युएशनमध्ये त्याच्यामध्ये ॲग्जिस्ट करत असतं ते. तर त्याच्यामध्ये असतं एक देजावू नावाचं प्रकार, की जो एक सिच्युएशन आहे ती रिपीट होते आपल्या आयुष्यामध्ये. होतं ना बहुतेक वेळा की असं सेम सिच्युएशन आपण कधीतरी 2 वेळेस अनुभवतो, की आपल्याला वाटतं की अरे यार ही सिच्युएशन आपण अगोदर पण कधीतरी फील केलेली आहे. असं होत असेल बहुतेक आयुष्यामध्ये, कारण माझ्या आयुष्यामध्ये पण होतं. तर याचे थोडं मी अभ्यास केला तर याला ॲक्च्युअली काय म्हणतात माहिती आहे का, याला म्हणतात देजावू. या गोष्टीला म्हणतात देजावू, की एक घटना जी परत रिपीट होते. तर याच्यामागं सायंटिफिक कारण सांगितलं ते कशामुळं होतं. मल्टिवर्स एक युनिवर्स आहे आणि त्या चालू युनिवर्समध्ये दुसरं युनिवर्स असतं, त्याला म्हणतो समांतर ब्रह्मांड म्हणतो. तर तिथे ॲक्च्युअली काय होतं की आपलाच एक क्लोन, म्हणजे जे चालू युनिवर्स आहे दुसऱ्या युनिवर्समध्ये, म्हणजे आपल्यासारखे म्हणजे तुमचाच एक क्लोन असतो. असे अनंत ब्रह्मांड असतात, त्याच्यामध्येच तुमचा एक क्लोन असतो. आता हे एक युनिवर्स आहे, तर दुसरं कोणत्या युनिवर्समध्ये त्याच्यामध्ये असे घटना असतात की तिथे तुम्ही बहुतेक रिच असू शकतात. पुन्हा दुसऱ्या युनिवर्समध्ये बघितलं तर तुम्ही काही ठिकाणी पोअर असू शकतात, म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशन. तर देजावू जे म्हणत होते देजावू, तर सेम आपण का फील करतो, की असं का वाटतं की अगोदर आपण या जागेवर आलो किंवा ही घटना अगोदर आपण फील केली, असं का वाटतं माहिती आहे का. याचं मला सांगतो की आपला जो एक क्लोन आहे, म्हणजे तुमच्यासारखाच म्हणजे आता मी प्रतीक आहे, तर मला सारखंच प्रतीक एक दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये असेल, जे ॲग्जिस्ट करते याच ठिकाणी ॲग्जिस्ट करते, पण आपल्याला दिसत नाही. की थोडी मॅथमॅटिकल सिच्युएशन आहे. तर रॉकेट सायन्स पण नाही, जर अभ्यास केला तुम्ही पण समजू शकता. जे काही स्पेशल लोक आहेत त्यांना कळत असं, त्यांना माहिती असेल मी काय म्हणतो आहे, की आता जो टाईम चालू आहे, तर ह्याच टायमामध्ये एक दुसरा युनिवर्समध्ये एक टाईम चालू राहतो. तर मी जे म्हणत होतो की आपल्याला वाटतं सेम दिवस रिपीट झाला आहे, कधी वाटतं की आपण या ठिकाणी कधीतरी येऊन गेलो आहे. तर ते ॲक्च्युअली कशामुळे होतं माहिती आहे तुम्हाला, की तुमचाच एक क्लोन जो दुसऱ्या युनिवर्समध्ये आहे तो अगोदर कधीतरी तिथे आलेला असतो. तुमचाच एक क्लोन अगोदर त्या सिच्युएशनमध्ये गेलेला असतो. आज जो सिच्युएशन तुम्ही फील करताय, कुठली पण घटना अशी वाटते की तुम्हाला अगोदर ही आपण कधीतरी फील केली, तर याच्या मागचं कारण म्हणजे तुमचा जो क्लोन आहे जो दुसऱ्या युनिवर्समध्ये आहे तो अगोदर ती फेस केलेली असतो ती सिच्युएशन. आणि तिने कसं होतं, म्हणजे तिने जर सिच्युएशन फेस केली तर तीच आपल्यापर्यंत पोहोचते. याला म्हणतात समांतर ब्रह्मांड कॉन्सेप्ट. यालाच म्हणतो आपण म्हणतो देजावू, की एक घटना आपल्याला बार बार म्हणजे कंटिन्युअसली आपल्याला ती फील होते, की वाटतं आपल्या अगोदर कसे तरी झालेलं आहे. कोणाकोणाला फील झालेलं आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेच असतं नक्की कोणाकोणाला फील, कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला असे आश्चर्यजनक एक्सपिरियन्स येतात आपल्या आयुष्यामध्ये. सो कमेंट करा. आणि तसं सध्या बघितलं तुम्ही आलो आहे आमच्या मंदिर परिसरामध्ये, एकदम रिलॅक्स ठिकाणी. त्या ठिकाणी आता येऊन बसतो. गाईज आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करतो आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.